Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. सोलापूरचे राज ठाकरे यांनी मनोज जरांगे मनोरमाची बाकी भडकवत आहेत असे वक्तव्य केले. मराठा समाज आक्रमक झाला आहे. आपल्या त्यांनी ज्या हॉटेल होते राजसाहेब थांबले होते त्यावरती काही समाजसेवक धडकले आहेत. भेटीसाठी वेळ मागितला आहे. आपण पाहू शकता समाजसेवक हे पूर्णपणे असे बसलेले आहेत. कार्यकर्ते त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यामध्ये बोलत अमृतमरीची भाषा घडत आहे. आपण काही समाजसेवकांशी चर्चा करूयात. राजसाहेब ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेमध्ये जे भूमिका घेतली की नेमकं मराठा समाजाच्या मतासाठी डोकी भडकवली जाते ती नेमकं कोण करताय हे राजसाहेबांनी आम्हाला नावासहित सांगावं आणि त्यांची भूमिका त्यांनी आज स्पष्ट करावी की त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाबाबत त्यांची काय भूमिका आहे. राजसाहेबांनी जर नाही केलं तर आम्ही त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा सुद्धा निषेध नोंदवणार आहोत. मान्यवर साहेबांनी सोलापूरमध्ये सांगितले की मराठा पोरांची डोकी भडकवली जातात. राजसाहेब आमची डुकी नाही, आमचा उपासमार चालू आहे. आमच्या समाजाचे पोर आणि 4 समाजाला आत्महत्या केल्या त्या. आमचे अण्णासाहेब पाटील गेले, जावळकर पाटील गेले आणि किती लोक आमच्या जमावर तुम्ही मराठा लोकांची डुकी भडकवली. तुम्ही जे राजकारण चाललंय ह्याच्यात अजिबात काय राजकारण नाही. आमच्या तळमळ आहे. आमची पोरं आज शेतात लोकांच्या कामाला जातात. आमची तळमळ असल्यामुळे आम्ही रस्त्याला भेटायला आलतो परंतु याने आम्हाला भेट न दिल्यामुळे आज आम्हाला हा गोंधळ करावा लागला. काय विचारायचं तुम्हाला? आम्हाला त्यांना विचारायचं तुमची दिशा काय, मराठा आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय हे आम्हाला त्यांना विचारायचं. आता मनोज जरांगे तुम्हाची डोकी भडकवत नसून आमची उपासमार व आमची परिस्थिती आम्हाला या आरक्षण मागण्यावर भूमिकेवर आणत आहे असं समजतं मत आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.